त्याचबरोबर guppi fish. I think it is all being popularized now that guppi fish should be used for controlling mosquito bites. Okay. I think it has been put up. आत्ताच आपला उद्घाटन समारंभ संपन्न झाला आणि आपण कार्यशाळेला सुरुवात करणार आहोत. तर आता आपलं पहिलं लेक्चर आहे प्रोफेसर श्यामकांत आचार्य सर. टॉपिक आहे हिअर अँड देअर लाईव्ह एव्हरीवेअर. तर सरांची थोडक्यात मी ओळख करून देतो. तर सायन्स फोरम जेव्हा स्थापन झालं साधारण 1978 साली, तर तेव्हापासून सर सायन्स फोरममध्ये कार्यरत आहे. सरांनी MSc झुलॉजीमध्ये कंप्लीट केलेलं आहे. MA एज्युकेशनल फिलॉसॉफी अँड स्टॅटिस्टिक्स, MPhil झुलॉजी एन्व्हायरमेंटल सायन्स याच्यामध्ये कंप्लीट केलेलं आहे. गेल्या 50 वर्षापासून सर ज्युनियर कॉलेज आणि सिनियर कॉलेज लेवलला टीचिंग करत आहात आणि अजूनही त्यांचं टीचिंग किंवा या फील्डमधलं वर्किंग कंटिन्यू चालू आहे. सरांनी लर्निंग सायन्स इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल स्टडीज मागच्या 25 वर्षापासून सुरू केलेली आहे. दिस सेंटर कंटिन्यूज टू वर्क विथ झेन इव्हन टुडे. खरं तर जो काही उत्साह घ्यायचा आहे तो आम्ही पहिल्यापासून सरांकडूनच घेत आहोत. आपले सायन्स फोरमचे मे महिन्यातले स्कूल स्टुडंट्स करता जे क्लासेस आपण गेल्या 30 वर्षापासून घेत आहोत त्याच्यामध्ये सर आवर्जून येतात आणि विद्यार्थ्यांना मायक्रोस्कोपसह डेमॉन्स्ट्रेशन दाखवतात. नंतर प्रिपरेशन ऑफ ॲक्टिव्हिटी सेंटर इन्क्लूड्स प्रिपरेशन ऑफ बायोलॉजी Olympiad, life science related projects, नंतर field trip आणि natural fields is also there. Seminar and workshop related to classical and modern biology. Teacher training center पण आहे, resource laboratory पण आहे. अशा प्रकारचे बरेचसे उपक्रम हे लर्निंग सेंटरमध्ये अव्याहतपणे चालू आहेत. आणि सर तुम्हाला आधी सांगितलंच की सर फाउंडर मेंबर म्हणून सायन्स फोरमचे पहिल्यापासूनच काम करतात. धन्यवाद सर. आता मला वाटतं की मला उत्सुकता आहे बोलण्याची आणि मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे आपल्यापैकी बरेच जण केव्हा ना केव्हा कुठे कुठे भेटीची असण्याची शक्यता आहे. थँक्यू मॅडम. सो आय अज्युम दॅट एव्हरीबडी इज कम्फर्टेबल विथ मराठी. इज देयर एनीबडी हू डजंट अंडरस्टँड मराठी ॲट ऑल? In that case, I'll take care of using English wherever required. Okay. I think because science is being taught nowadays in English, it will be better that we have many of the things in English. But then at the same time, I don't want another morcha to come here to say why I'm talking in English. So, Marathi ko apuru. I'm sure you'll all cooperate. This is a great gathering. With all this vision for a nation like India. And the only way to progress is science, absolutely. And I think lots of evidences we have seen in the last 40-50 years that we are rising up like anything. The recent story of ISRO is a remarkable story about it and so on. मला वाटतं की हे खूप चांगलं आहे की आपली वेगळी पोझिशन असते सायन्स टीचर्सची. थोडं आपल्याला वेगळेपण वाटत असतं, वेगळी ट्रीटमेंटही आपल्याला मिळत असते, थोडासा त्रासही जास्त होत असतो. हे तर सगळंच आहे. इट इज बिकॉज वी हॅव टू टेक पेनफुल जॉब आहे. ऑल्सो टीचर्सचा पेनफुल जॉब आहे. अँड वेन यू वॉन्ट टू डू समथिंग डिफरंट देर मे बी सम रेजिस्टन्स फ्रॉम अदर्स. आय विल नॉट मेन्शन हू आर दोज अदर्स.
पण ते असतं, इट्स ओके. आजचा हा जो टॉपिक आहे, दिस इज हिअर अँड देअर लाईट एव्हरीवेअर. आता ह्याच्याकडनं असं आपल्याला म्हणता येणार नाही की नेमकं म्हणजे आपण काय बोलणार आहोत. तर मी फक्त तुम्हाला मोस्टली सगळी पिक्चर्स दाखवणार आहे. गेल्या 1-1.5 महिन्यामध्ये तशी माझी ती हाऊसच आहे, म्हणून मी जिकडे जातो तिकडे आपला मोबाईल आपल्याजवळ असतो आणि हल्ली सगळे सुंदर कॅमेरे सगळ्या प्रत्येक मोबाईलमध्ये असतात. पिक्चर्स घेत राहिलो तसं नाही घेत. आणि जसं ठरलं की हा कार्यक्रम आपल्याला इथे घ्यायचा आहे, तर मग मी आणखी जास्त बारकाईने काही गोष्टी केल्या. मी काही फार चांगला फोटोग्राफर वगैरे नाही आहे, पण म्हणजे ते वेळवाकडे पहिला पण रेकॉर्डिंग केलं आहे. मला हे सगळ्यांना सुचवायचं आहे की आपल्या सगळ्यांकडे इन्स्ट्रुमेंट आता प्रत्येकाकडे असल्यामुळे पूर्वी कॅमेरा घेऊन ठेवावा लागायचा, असं ते ठेवावं लागत नाही. पटापट आपण काही ना गोष्टी काही लोक रेकॉर्डर आणू शकतो. ह्याचे जे उद्देश आहेत ते मी तुम्हाला सांगतो, पण बेसिकली इतकं लाईफ सभोवताल भरलेलं आहे, इतकं सुंदर आहे की मला असं वाटतं की खरं बायोलॉजी हे क्लासरूमच्या बाहेरच सुरू होतं. Actually, it is true, and it is being said many times by many people that the science begins after the science class is over. Science begins over, and science is all mostly available outside the schools, outside the colleges. I know there are limitations to what statement I am making, पण त्याचबरोबर हे पण खरं आहे की हा प्रयत्न आपण सगळेजण करतोच आहे. मला माहिती आहे की अनेक जण आपापल्या प्रयत्न करत असतात. सायन्स फोरम तर्फे असा एखादा हा कार्यक्रम होतोय, त्याचा आणखीन एक ॲडिशनल अनुभव म्हणून आपल्याला फायदा होऊ शकेल. I don't want to claim that this is the only way and this is the only spirit of conducting science. प्रत्येक जण करतोय, प्रत्येकाला माहिती आहे. पण त्याचबरोबर हे पण आवश्यक आहे की जेवढी माहिती मिळवत आहे, जेवढ्या नवीन गोष्टी आपल्याला कळतील तेवढ्या कमीच पडतात. म्हणजे माझ्या अनेक वर्षांच्या अनुभवामध्ये मला असं कळलं की अशा पद्धतीचे वर्कशॉप्स जेव्हा जेव्हा झाले, जेव्हा जेव्हा मी अटेंड केले, तुम्हाला प्रत्येक वेळेला कार्य झालेलं आहे. आमचे हे व्हॉलंटियर्स जे आहेत, सर्वेश हात करू शकतोस तू, त्याच्यानंतर निखिल, आदित्य, प्रसन्न आणि सोहम. हातवरकर बरं स्टेजवर ओके. लर्निंग सेंटर बद्दल एक 2 मिनिटात एवढंच सांगेन मी की आता हे कॅम्पस सोडून मला आता जवळजवळ 20 वर्ष होत आली, पण मला असं कधी तुटल्यासारखं वाटलं नाही. याचं कारण सतत काही ना काही कारणामुळे मी डिपार्टमेंटशी, SMRK कॉलेजशी, बायोकेमिस्ट्री डिपार्टमेंटशी वगैरे कनेक्टेड राहिलो. आणि हे जे सेंटर आहे हे आम्ही 25 वर्षापूर्वी सुरू केल्यानंतर त्यातनं मला जे काही प्राप्त झालं ते तो उत्साह आणि तो सगळा जो माहोल, तो मला त्या सगळ्या व्हॉलंटियर्समध्ये दरवर्षी व्हॉलंटियर्स बदलत असतात, पण जुने व्हॉलंटियर जुने भेटत असतात. आयडियाज मला वाटतं आपल्याला सगळ्यांना आता हे सगळं येत आहे. मला हे पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन अजिबात करता येत नाही. यांनी हे नाही म्हटलं असतं तर हे मी करूच शकलो नसतो. मी फार ते रेकॉर्डिंग करून ठेवलंय. ह्या मंडळींना खूप छान माहीत असतं, हा आपल्या सगळ्यांचा अनुभव असेल. यंगर द जनरेशन बेटर द्या, त्यांना ऑटोमॅटिक जन्मजातच सगळ्या गोष्टी येत असतात आणि हे खूप प्रॉफिटेबल आहे. फक्त त्या शक्तीचा उपयोग आपण कसा करून घेतो आणि आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये जो काही बदल घडावा असं आपल्याला वाटत असतो ते आपण कोणत्या युक्तीने घडवू शकतो एवढाच मुद्दा आहे. सो आय वॉन्ट टू कॉम्प्लिमेंट देम. थँक्यू सो मच. मला असं वाटतं की बघूया एक पिक्चर्सच्या मदतीने आपण हे सगळं करूयात. मी तुम्हाला एवढंच सांगेन की आम्ही फार काही कुठे फिरलो नाहीये. येतोच का? ओके. हे जे काही एक अजून 40 मिनिटं तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यामध्ये मी फारसं कुठे गेलो नाहीये. जे तुम्ही या भागात राहत असाल तर तुम्हाला माहिती आहे की बरोबर भाग आहे, त्याची वाट लागली आहे म्हणून छान आहे, कारण बायोलॉजिकल ते जास्त चांगलं झालंय, कारण जंगल सगळं वाटतंय. दुसरं म्हणजे हे समर्थ जॉगिंग ट्रॅक तो इकडेच आहे गंगापूरच्या पलीकडे. त्याच्यानंतर माझ्या घराजवळच एक साधारण ग्राउंड आहे ते. आणखीन जिथे मी राहतोय त्या बिल्डिंगच्या मागे भिंत आहे तिथे काहीतरी असं तसं काहीतरी पडलेलं आहे ते 4-5 ठिकाणीच. आणि क्वचित एखादं दुसरं जे असेल ते मात्र मी दुसरीकडून मीच घेतलेलं रेकॉर्डिंग आणलेलं आहे. इंटरनेटवरून जवळजवळ काहीच घेतलं नाही एक्सेप्ट 2 or 3 पिक्चर्स. ती मात्र त्यावेळेला मी सांगणार आहे. इंटरनेटवर सगळं अवेलेबल असल्यानंतर आजच्या सारख्या या गॅदरिंगची पण गरज नाही तसं म्हटलं तर. पण 1 to 1 ही जी गोष्ट आहे त्याला काही पर्याय नाही. म्हणून नाही आज काय नाही अवेलेबल, युट्यूबवर वाटेल तितक्या गोष्टी अवेलेबल आहेत त्या आपण वापरतो आणि वापरल्या पण पाहिजे. पण त्याचबरोबर 1 to 1 इंटरॅक्शन झाली पाहिजे. त्यामुळे इंटरनेटवर मी मुद्दामून त्या गोष्टी घेण्याचं टाळलं आहे.
जो अनुभव आपण डोळ्यांनी कानांनी नाकाने घेणार आहे तो आपल्यासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असेल. आणि म्हणून आपल्याला ही एक त्यांनाही सवय त्या निमित्ताने लावून देता येईल की थोडंसं निरीक्षण हे आपल्या पंचेंद्रियांनी केलं पाहिजे. असं नाही की ते रेडीमेड अवेलेबल आहे म्हणून इतकं अवेलेबल असतं की सगळी प्रोजेक्ट जी असतात ती सगळी त्याच्यावरच अवेलेबल करून प्रिंट काढून सबमिट करतात आणि आपण छान छान म्हणतो. थोडं इथे मला वाटतं की अशा पद्धतीने जर सायन्स व्हायला लागलं तर सायन्स टिकणार नाही. आणि मग जर आता AI मोठ्या प्रमाणात सुरू झालं तर फक्त समजतं सगळं. तर मला असं वाटतं की बेसिक ह्युमन बॉडी बदलणार नाही, तो अनुभव घेता आला पाहिजे आपल्याला. ओके, तर त्या दृष्टीने रेकॉर्डिंग खूप चांगलं असेल, पण मला वाटतं की जिथे व्हिडिओ असेल तुम्ही ते व्हिडिओ प्ले करू शकाल. या टेक नेक्स्ट. हां, एका ठिकाणी आणखी म्हणजे चामर लेणी आहेत ना, जैन लेणी मखमलाबादच्या पलीकडे, तिथेही आम्ही एक दोनदा गेलो आणि छान आहे. सध्या यावेळेचा पावसाळा हा एक मोठी गिफ्टच आहे आपल्यासाठी. खूप धोधो पण नाही नाशिकमध्ये आणि कमी पण नाही, दुसऱ्या गावांची वाट लागली. बायोलॉजिकली आपल्याला जर काही बघायचं असेल तर वर्षभर बघता येतं, पण विशेषतः पावसाळ्याच्या सीझनमध्ये खूप सुंदर गोष्टी आपल्याला सापडतात. म्हणजे सकाळच्या वेळेला फिरत असताना मी हे घेतलेलं आहे, बाकी काही नाही. मी मुद्दामध्ये तुम्हाला असं सांगतो की खूप काही वेगळं काही करायची गरज नसते, अगदी जंगलात जायची काही गरज नसते, खूप गोष्टी असतात. ठीक आहे, पुढचं. हे माझ्या बिल्डिंगच्या मागे काहीतरी असं काहीतरी पडलेलं आहे, त्याचा छोटासा व्हिडिओ बघा. व्हिडिओ हे का आम्ही घेऊन ठेवले तर आपल्याला हे कळलं पाहिजे की असं काही खूप एक्स्ट्रॉर्डनरी काही करायची गरज नसते. रोजचं जाता येतानाच्या गोष्टी सुद्धा या सहजपणे जमून जातात, फक्त एक ते मनात असावं लागतं. आता इथे कोळी पडलेली आहेत, ही काही झाडं आहेत, आम्ही ते रोपं तयार करतो आहे. पलीकडे 2 लाल डबे तुम्हाला दिसतील आणि त्याच्यामध्ये पण बऱ्याच गोष्टी आम्हाला मिळाल्या. त्याच्यात एक मला असं वाटतं की लाजळूचं झाड आहे, बरोबर आहे. ठीक आहे, हे तर सगळ्यांना मिळतं, सगळीकडे असतं. आपण बघूयात 1-2 मिनिटासाठी. आय थिंक दिस इज व्हेरी नॉर्मल. हे सगळ्यांना आपण छोटीशी गोष्ट पण खूप मोठा विचार देऊन जाते, ज्याच्यावर आपण चर्चा करू शकतो, विद्यार्थ्यांना प्रश्न विचारू शकतो की काय होत असेल आतमध्ये, त्यांना काही नर्वस सिस्टीम नाहीये, मग असेल काय. तर इथे वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं की हे सगळे ऑस्मॉटिक प्रॉपर्टीज असतात त्या लीव्स मधल्या, त्याच्यामध्ये जो चेंज होतो त्याच्यामुळे ही पानं निघतात वगैरे. हे 2 जे डबे दिसतात ते फार महत्वाचे आहेत. गेली 1-2 महिने आमच्या तिथे पडू नये, खरं डास होऊ नये म्हणून ठेवायला नको होते, पण मुद्दामून मी राहू दिले आणि मग त्यांनी गप्पी मासे सोडून ठेवले. त्याचा फायदा असा झाला की त्यात डास झाले नाहीत, पण इतर ज्या गोष्टी त्यात पडणं अपेक्षित होतं ते होत राहिलं की कचरा काय जे असेल ते. मी तुम्हाला सांगतो याच्यात आम्हाला सहजच 5-10 गोष्टी मिळाल्या, ते त्या वेळेला मी तुम्हाला सांगेन. काहीच करावं लागत नाही सांगतोय. त्याच्यामध्ये आम्हाला प्लॅटिहेल्मिंथ म्हणजे टेपकोनच्या जातीचा ऑर्गॅनिझम मिळालेला आहे, स्नेल्स मिळालेले आहेत. आणि हे जे सगळं खाली जे डर्टी वॉटर वाटतंय ना, ते डर्टी नसतं, बायोलॉजिकल ते फार उपयोगाचं असतं. त्यातला काही भाग इथे पडा आणलेला आहे. खूप सुंदर सगळं जग दिसतं आपल्याला. मला वाटतं एक जग असं आहे की जे आपल्या डोळ्यांच्या पलीकडचं आहे, ते मायक्रोस्कोपिक आहे आणि त्याचा उपयोग आपण काही वेळा करतो आणि काही वेळा करत नाही. जर ते करायचं ठरवलं तर मला वाटतं की वेळ पूर्ण नाही, इतकं सगळं सुंदर जग आहे. इट्स ऑल बियॉन्ड द कॅपॅसिटी ऑफ आवर आईज विथ युअर मायक्रोस्कोप्स. या पुढे काय पाहिलं, साधारणपणे ॲनिमल लाईफ, प्लांट लाईफ, फंगल लाईफ असं क्लासिफिकेशन बरोबरचं केलेलं आहे. तर काय काय दिसतं ते आपण बघूया आता. ही जी नावं दिली आहेत ना आपण, उदाहरणार्थ क्लोरोफायलम, मॉलिब्डायटिस वगैरे, ही नाही लक्षात घेतली तरी चालते. सायन्स क्लिष्ट व्हायला लागलं की विद्यार्थी दूर पडतात. मी विद्यार्थ्यांना नेहमी सांगत होतो की कुठलीही डेफिनेशन पाठ करू नका, डेफिनेशन असं सायन्समध्ये काही नसतंच, हे आपण पण सांगितलं पाहिजे. कारण 2 पुस्तकाची डेफिनेशन वेगळी कामं. तर डेफिनेशन असं काही नसून कमीत कमी शब्दामध्ये एखादी गोष्ट मांडणं. आपण सायन्स टीचर म्हणून मात्र आग्रही राहतो की हे असंच पाहिजे आणि हे वाक्य इथेच पाहिजे, त्याचा शब्द इथेच पाहिजे, काही गरज नाही. याला फक्त सायन्स टीचर जबाबदार नाही आहे, याला परीक्षा पद्धतीवर जबाबदारी आहे, अनेक गोष्टी आहेत. पण त्याच्यातनं मार्ग काढणं आपल्याच हातात आहे. सांगण्याचा मुद्दा असा की कुठेही क्लिष्टता येणार नाही शिकवताना, याची आपण खूप काळजी घेतली पाहिजे. म्हणून मी सांगतोय
तुम्हाला नको वाटत असेल तर तुम्ही नाही वाचलं तरी चालेल. आणि हे सुद्धा आम्ही खूप घाईत थोडं केलेलं असल्यामुळे सायंटिफिकली ॲब्सोल्युटली करेक्ट नसेल, 90% करेक्ट असण्याची शक्यता आहे. कारण शेवटी असं की ते आयडेंटिफाय करणं ही थोडीशी बरीच किचकट पद्धत असते. अँड वी हॅव नॉट आयडेंटिफाईड इट व्हेरी सिरियसली. बट वी हॅव वन गुड थिंग, वी हॅव Google Lens available, everybody uses that, and it is possible to at least come to a 90% or 80% correctness about the thing that you are observing. Okay, we go ahead. Okay, next. This is, please go back. This is very beautiful, particularly because you rarely get colored fungus of this nature, blue. बाकी आपल्याला रेड फंगस वगैरे मिळून जातं कुठे ना कुठे, पण ब्लू फंगस मिळण्याची शक्यता नसते. बाय चान्स इट वॉज ऑब्झर्व्ड इन वन ऑफ माय वॉक्स. दिस इज समथिंग ॲगॅरिकस. ॲगॅरिकसच्या काही स्पेसिस आहेत त्या एडिबल असतात. हे कुठे दिसलं असेल मी तुम्हाला रोज सांगते. रोज सकाळी फिरायला गेल्यानंतर मी हे सगळं करत असताना लोक माझ्याकडे संशयाने बघतात की हे काय चाललंय. मेडिकल लोक थांबून विचारतात की हे असं काय. सगळं त्यांना सांगता येत नाही, पण त्यांना कम्फर्ट लेवल त्याची आणून द्यावी लागते की नाही काय काय वाईट करत नाही. तर हे खूप आहे. मशरूमचे म्हणजे या पावसाळ्यामध्ये मी दर पावसाळ्यामध्ये काही ना काही बघत असतो, पण या पावसाळ्यामध्ये फार सुंदर मशरूम आपल्याला सगळीकडे दिसण्याची कारणाची उभं आहे. नेक्स्ट हिर ऑफ द वुड्स ही नावं चमत्कारिक असतात सगळी, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करू. नेक्स्ट एक आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की आपण शिकवत असताना स्पाइक्युलर क्लासिफिकेशन शिकवतो, आणि त्यातला हा जो ग्रुप आहे ना फंगस, इट इज ऑलवेज अ निग्लेक्टेड ग्रुप बिकॉज इट इज नॉट व्हेरी कॉमनली ऑब्झर्व्ड. We normally restrict ourselves to Neuter, Rhizopus, at the most Penicillium, but we forget that even these are fungi and they are very important. Many of them are commercially very superior, and they do a lot of biological role in terms of degrading the material. And recycling is also when a particular thing is recycled, the fungi play a great role. And many of the fungi are actually so fine level that we hardly notice them. But these are the fungi which are easily observable. But त्यामुळे तो फंगसचा कन्सेप्ट त्यांना त्याला ऐकून चांगला आहे. बेसिकली रायझोपसच्या वगैरे स्लाइड्स आपण दाखवत असतो किंवा करून मुलं बघत असतात, मग they feel that that is the only fungus. असं नाही. Fungi group is extremely wide. It is claimed that it is one of the widest of the groups, and very poor recording is there. Still, a lot of work is going on to identify fungi. But then this is a very comfortable, this is a very good way to introduce fungi to them. Next, please. That was a petal. That's a petal from. ते fungus जे वाढले आहे ते झाडांखाली वाढलेले आहे. ते कोणाच्या फुलांच्या पाकळ्यांवर वाढतात. Yeah, that's. हे आहे ऑयस्टर. ऑयस्टर मशरूम्स आर ऑल्सो एडिबल. साधारणपणे प्रिन्सिपल आपल्याला माहित असतं की कलर्ड थिंग्स, कलर्ड मशरूम्स आर नॉट गुड. दे मे बी पॉइजनस अँड सो ऑन अँड सो फोर्थ. I think gills are. You can see them. इथे gills आहेत. The mushroom on the underside, जे umbrella like असतं ना, त्याच्या underside ला या ठिकाणी gills असतात. The gills are not to be confused with the gills of the fish. These gills are the ridges in which spores are formed. By the way, तुमच्या काहींना माहित असू शकेल त्यांचं वाटणी विशेष अभ्यास आहे. Basidiomycetes हा शब्द तुम्ही ऐकला असेल. So Basidiomycetes are mostly the mushroom type of things, and Basidiomycetes they produce spores like here. फार मोठा बिझनेस आहे मशरूमचा. आपण रेग्युलर याच्यात वापरतोच, पण ते मशरूम पॅकेट जरी घेऊन आपण वर्गात गेलो किंवा विद्यार्थ्यांनी आणलेलं असेल कोणी, तर त्याच्यातनं पण हे आपल्याला दिसू शकतात. गिल्स असतात. गिल्सला ॲक्च्युली खूप सुंदर स्पोर्स तयार होत असतात, आणि बायचान्स कुठे त्यांना कुठे जवळपास दाखवताना मशरूम कल्चर किंवा आपण मशरूम कल्चर करू शकतो. त्याच्या आपण प्रोसिजर सगळीकडे आमच्या अवेलेबल आहे. Can we go ahead? Okay, next one. Fine. Next. ब्रॅकेट फंगस सगळीकडे दिसतं. अगदी या कॅम्पसमध्ये एक चक्कर मारलं तर पुढे दिसूनच जाईल. जनरली द ब्रॅकेट फंगस इज समथिंग विच ग्रोज ऑन द डिकेइंग वूड. ब्रॅकेट सारखं दिसून तर ब्रॅकेट फंगस म्हणतात. ओके, नेक्स्ट वन. ब्रॅकेट फंगस अगेन. मला वाटतं की इंटरेस्ट निर्माण करणं हा एक पहिली पायरी असली पाहिजे शिक्षणातली. एक्साइटमेंट
पण असायला पाहिजे. ती थोडी काही वेळा जास्तच होऊन जाते आणि मग थोडीशी आपली फजिती होते वर्गामध्ये. पण एक्साइटमेंट असल्याशिवाय इंटरेस्ट नाही, आणि इंटरेस्ट असल्याशिवाय मला असं वाटतं की लर्निंग प्रोसेस होणार नाही. साधं एज्युकेशनचं प्रिन्सिपल तेच आहे की देर हॅज टू बी मोटिवेशन. पण इंटरेस्ट मोटिवेशन या गोष्टी रिलेटेड आहे. सायन्स टीचर्सची अवघड गोष्ट तासाची सुरुवातच असते. पुष्कळदा आपल्याला कंटाळा आलेला असतो, म्हणून रोज काहीतरी युक्ती करून रोज गेलं पाहिजे. एकदा का त्या मुलांना गुंतवून ठेवलं. अर्थात 5वी 6वी 7वीच्या मुलांना हे गुंतवणं सोपं आहे. 8वी 9वी 10वी ते प्रकरण सोपं नसतं हे मला चांगलं माहिती आहे. पण त्यांच्यासाठी त्यांच्या कोण काय खाईल हे आपल्याला माहीत पाहिजे. 8वी 9वी 10वीची मुलं काय खाऊन काय पचवू शकतात हे त्यांना माहिती आहे, आपल्याला माहीत पाहिजे. खाणं म्हणजे हे अकॅडमिक खाणं, पण ते त्यांना दिलं पाहिजे, चॅलेंज त्यांना दिलं पाहिजे. आपण जर पोर्शन, त्याची उत्तरं, त्याचं मार्किंग याच्यातच सगळा वेळ घालवला, तर थोडा घालवायला कोणाला मान्य, पण सगळा वेळ त्याच्यातच गेला तर मग शिकणं त्याचा आवाज आहे. विशेषतः 9वी 10वी नंतर आपल्याकडे पूर्ण पडतं. 9वी 10वी 11वी 12वी टोटल कोलॅप्स, आणि त्याची 2 कारण नीट आणि जेईई. मी स्पष्ट सांगतो, केवळ त्याच्यासाठीच. आता ह्यातून मार्ग कसा काढायचा आपण त्याला नाकारू शकत नाही. पालकही या बाबतीत ऐकायला तयार नसतात, हे सगळं माहीत असूनही आपण वर्गात शिकवताना आपल्याला स्वातंत्र्य असतं, किंवा आपल्याला जेवढं स्वातंत्र्य असतं तेवढं मुख्यमंत्र्यांच्या सेक्रेटरीला नसतं. टीचरला स्वातंत्र्य असतं. त्या 30 मिनिटामध्ये 40 मिनिटामध्ये युक्तीने आपण जे सांगू ते शिक्षणाच्या या चौकटीत व्यवस्थित बसतं, आणि तो फायदा आपल्याला आहे. तर तेवढ्यासाठी आपण थोडं प्लॅनिंग जेव्हा करतो पिरियडचं, ते प्लॅनिंग फक्त कागदावर वहीवर न करता मनात असलं पाहिजे, आणि 4 गोष्टी त्या ठिकाणी नेल्या पाहिजेत. मी अनेकदा हे सगळं केलेलं आहे, आणि मला लक्षात येत आहे की 100% नाही, पण 60-70% रिझल्ट चांगला मिळायला लागतो. आपणही कम्फर्टेबल राहतो, वर्गही कम्फर्टेबल राहतो. थोडीशी मस्ती, थोडंसं गडबड हे सगळं चालतच आहे. किंवा त्याचा उपयोग जर आपण काय असा करून घ्यायचा म्हटला तर मला वाटतं तीच मस्ती, प्रचंड ऊर्जा त्यांच्यामध्ये असते ती आपल्यामध्ये पण येऊ शकते. तर त्यासाठी अशा गोष्टी, मग आता सगळ्या मुलांना स्ट्रीट आपण घेऊन जाऊ शकत नाही, मग काय करायचं? काही मुलं सिलेक्ट होऊ शकतात, असतातच. काय आपला सायन्स क्लब असू शकतो, हॉबी क्लब असू शकतो, त्याच्या माध्यमातून, किंवा आपल्या संपर्कातले 2-4 विद्यार्थी असतील तरी त्यांच्या माध्यमातून असं रेकॉर्डिंग त्यांना करायला लावायचं, आपणही करायचं, आणि ते वर्गात दाखवू शकतो. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत प्रत्येक सायन्समध्ये, बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्रीमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यातून आपल्याला स्टिम्युलस देता येत आहे. स्टिम्युलस असल्याशिवाय मला असं वाटतं की एक्साइटमेंट नाही, एक्साइटमेंट नाही तर मोटिवेशन नाही, आणि मोटिवेशन नंतर लर्निंग होणार नाही. आपण बरेच जण BEd झालेलं असतो, MA झालेलं असतो, त्याच्यात आपण सगळं शिकलो असतो. मी जेव्हा हे सगळं शिकलो त्यावेळेला मला नंतर काय झालं की वर्गात जे करतो ते हेच आहे, किंवा केलं पाहिजे मी हे. तर मला वाटतं की ती एज्युकेशनची प्रिन्सिपल्स खूपच महत्त्वाची आहेत, ती आपल्याला शक्यतो अंमलात आणली पाहिजे, आणि करतोय आपण, आपल्यापर्यंत करत असतोच. नेक्स्ट वन, गो अहेड प्लीज, गो अहेड. एक काडी पडली होती. माझा असा प्रयत्न असतो की काय ते खोल्यात जाऊन बघावं. खोल्यात म्हणजे अर्थातच कॅमेऱ्याच्या मध्ये, ते तुमच्या मोबाईल मधून ते करताना बघा काय झालंय त्याला. असं लक्षात आलं की ते छान फंगस वाटतंय. मॅक्रोची फॅसिलिटी असते. आपण आपलं मोबाईलच इफेक्टिव्हली वापरला तर काय होऊ शकतं. हे फंगस वाढलेलं आहे. थोडस फील्ड ट्रिप्स काढायला पाहिजे. नेचर ट्रेल्स आम्ही हमखास जातो कुठे कुठे, आणि त्र्यंबकेश्वर पुढे जव्हारच्या रस्त्याला तोरणगांचं एक फार फॉरेस्ट आहे सुंदर. त्र्यंबकेश्वर 20 किलोमीटरवर आहे उजव्या बाजूला, आणि तिथे इतकं सगळं सुंदर आहे तो परिसर. आम्ही 15-14 तिथे गेलो होते, सगळी मंडळी आलीच होती. मला एक हाऊस सगळ्यांना घेऊन जाण्याची, ही हाऊस आपल्याला असते. सायन्स टीचर जर हौशी नसेल तर तो सायन्स शिकवू शकत नाही. तर असं काही करता आलं तर आपल्याला बऱ्याच गोष्टी बायोलॉजिकली विशेषतः दाखवण्याची शक्यता असते. तिथे आमच्याबरोबर आमचे आधीचे एक मित्र नोंदो महाले होते. ते आदिवासी स्वतः असल्यामुळे आणि लर्निंग सेंटरला खूप वर्ष होते, त्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर शिकलो. तेही त्या दिवशी आले, आणि त्यांनी बराबर बसून घ्यायला सुरुवात केली. तर त्यांनी सांगितलं की आम्ही खात असतो बटन स्टूल्स. छोटी छोटी माहिती असते. पहिल्यांदाच मला कळलं की बटन अशी पण गोळा करता येतात. तर हा झाला एक पहिला भाग की फंगस म्हणजे
ज्याला आपण किंगडम फंजाय म्हणतो त्याच्याबद्दलच्या. जर्मिनेशन हे या दिवसामध्ये विशेषतः खूप छान दिसतं किंवा आपण हे वर्गामध्ये करून दाखवतच असतो, तर त्याच्याबद्दल आपण बोलू. ओके, हे सगळं आपल्याला कळतंय. या तिन्ही एका ठिकाणी जर आपण घेतल्या कसे दिसतील ते बघूया. ही साधी गोष्ट आहे, हे विद्यार्थ्यांनीच करावं, आपण त्यांच्याकडे करून द्यावं, आपण त्यांना आयडिया द्याव्या. पाठीरांबद्दल आपण सांगत असतो. सो यू सी, द फूड इन द पाठीरान इज नाव बीइंग युज्ड अँड ॲट द एक्सपेन्स ऑफ द फूड इन द पाठीरान द प्लांट इज ग्रोइंग. एकदम सिंपल आहे. पुष्कळदा वाचल्यानंतर विद्यार्थ्यांना खरंच कळत नसतं. ते पाठ करतात, 100 50 मार्क मिळवतात, त्याचे सगळ्यांचे सत्कार होतात आणि मुलं आहेत तिथेच राहतात, आपण तिथे राहतो. या छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा मला वाटतं खूप साध्या गोष्टीतून त्याला काही खूप सांगता येईल. आपण हे करून न्यावा, त्याचा फोटो न्यावा किंवा त्याचा प्रत्यक्ष करायला हवं. खूप सध्या तर भरपूर पडलेलं आहे. हां, ही एक खूप मजेशीर गोष्ट आहे. मला वाटतं की व्हिडिओ स्वरूपात असेल तर आपण ती जास्त चांगली बघूया. जांभळ्याच्या बिया एका पिशवीत आम्ही ठेवून दिल्या होत्या रोपं करण्यासाठी. त्याची रोपं नाही केली पण ती रोपं आपोआप झाली. व्हॉल्यूम नाही त्याचा व्हॉल्यूम वाढत बरेच दिवस पिशवी तिकडे पडून होती आणि मग एकदा उठून बघितली तर ऑलरेडी त्याची रोपं झालेली होती. एका जांभळाच्या अगदीमधून अनेक रोपं तयार होऊ शकतात हे आपण इथे बघता. ही एका जांभळाची ही एक बी आहे, त्यातनं 2-3 रोपं तयार होत आहेत. काही वनस्पतींमध्ये पॉलीएम्ब्रियॉनी नावाचा कन्सेप्ट असतो, म्हणजे एका बीपासून अनेक रोपं तयार होऊ शकतात, कारण एकापेक्षा जास्त एम्ब्रियोज या बीमध्ये तयार होतात. सांगण्याचा मुद्दा इथे असा आहे की काही गोष्टी आपोआपही सुचू शकतात आणि एक खूप छान आहे, एक सुचलं की आपोआप दुसऱ्या गोष्टी सुचायला लागतात आपल्याला आणि विद्यार्थ्यांना सुद्धा. त्यामुळे खूप मेहनत घ्यावी लागत नाही आणि आपण सायन्स टीचरनी मेहनत घेण्यापेक्षा त्यांना फक्त स्टिम्युलेट करावं असं मला वाटतं. विद्यार्थी आपोआप मेहनत करायला लागतात. अशा गोष्टी त्यांचे निरीक्षणात असतात. आत्ता जो सगळा टॉपिक आहे तो हिअर अँड देअर लाईफ एव्हरीवेअर या हेडिंग खाली असल्यामुळे मी हे असं सांगते. पण बायोलॉजीचे अनेक टॉपिक आहेत की ते या पद्धतीनेच घेता येतील असं नाही आहे आणि फिजिक्स केमिस्ट्रीची पण गोष्ट वेगळी असते तरी सुद्धा त्याबद्दल आपल्याला कल्पना असते काय केल्याने, काय दाखवल्याने, काय केल्याने वगैरे फार महत्त्वाचं होतं. लर्निंग सायन्स टू ॲक्शन किंवा हे जे सायन्स करून करते वर्कशॉप वगैरे 2 दिवसात त्याचा उद्देशच तो आहे टू ॲक्टिव्हिटी, अनुभव घेण्यातून आणि एक्सपेरिमेंटमधून. बायोलॉजीमध्ये एक्सपेरिमेंट निसर्गच करत असतो, आपण फक्त बघायचं असतं. करू शकतो आपण एक्सपेरिमेंट नाही असं नाही, परंतु बायोलॉजी एक्सपेरिमेंट त्या मनाने सोपे यासाठी की निसर्गात चालले असतं तसं आहे. पॉलीएम्ब्रियोने खूप छान आयडिया आहे. काही झाडांमध्ये प्रत्येक बीमध्ये एकापेक्षा जास्त एम्ब्रियो कसं काय तर त्याची कारणं वेगळी आहेत. त्याची काही न्यूसेलस अशा तो तुम्ही बायचान्स ऐकला असेल तर त्या न्यूसेलस मधल्या काही सेल्सचे एम्ब्रियोज तयार होतात आणि एक जो फर्टिलाइज्ड एग असतो त्याचा एम्ब्रियो तो वगैरे करते. तर हे सगळं फार सुंदर अनुभव आपला आला. पुढे हे आपल्याकडे सगळीकडे भरपूर प्रमाणात असतं. थोडंसं बाजूला ठेवलं जाता येताना करायच्या गोष्टी आहेत. वर्गात घेऊन जाऊ शकतो, मुलांना एनकरेज करू शकतो. कंटाळा घालवायचा असेल आपल्या आणि विद्यार्थ्यांचा थोडंसं मनोरंजन आणि थोडंसं शिक्षण या दोन्ही गोष्टी साधू शकतो. अशा खूप शेंगा सगळीकडे पडल्या असतात. हा प्रश्न उपस्थित आपण करू शकतो का बरं ते यातनं खूप बिया आहेत. मग त्याचं पुढे काय इतक्या बियांची गरज आहे का? इतकी झाडं उगवणार आहेत का? पुढे बघूया. जिथे शेंगा पडल्या असतात तिथे सुद्धा पावसाळ्यात तिथे उगवलेल्या आहेत. त्या शेंगातूनच रोपं तयार झाली. मूळचा मुद्दा आपल्याला वर्गात असा उपस्थित करता येतो की खरंच याची गरज काय. आपल्याला प्रश्नच फक्त उपस्थित करायचे. मला वाटतं सायन्स टीचरचं हे फार महत्त्वाचं काम की फक्त प्रश्न निर्माण करायचे आणि तसंही सायन्स इज ऑल अबाउट आस्किंग क्वेश्चन, देयर आर नो आन्सर्स इझिली पॉसिबल. मग अशी इंट्रोडक्शनमध्ये मी ऐकत होतो की 5-6 वर्ष एक्सपेरिमेंट केल्यानंतर त्या व्यक्तीचं म्हणणं मान्य केलं गेलं.
कोणी सांगितलं म्हणून मान्य करायचं नाही, हे जे सांगितलं गेलं ते त्याच काळात होतं. मुद्दा असा आहे की विद्यार्थ्यांना सारखे प्रश्न उपस्थित त्यांच्या मनात होऊ द्यायचे आणि उत्तरं दिली पाहिजेत. त्या प्रकारची उत्तरं अवेलेबल असतील किंवा नसतील. मला वाटतं सायन्सचा लर्निंगचा तो एक महत्त्वाचा पैलू आहे. सांगताना आणि शिकवताना आणि पुन्हा मी ऐकताना त्यांना प्रश्न मनात येऊ द्या. हे असं काय, एवढ्या बियांची गरज काय? तर याचं उत्तर इनडायरेक्टली डार्विन साहेबांनी देऊन ठेवलं आहे 100 वर्षापूर्वी. प्रॉडिगॅलिटी ऑफ प्रोडक्शन आहे. प्रत्येक वनस्पती आणि प्राणी आणि बॅक्टेरिया वाटेल तेवढ्या प्रमाणामध्ये रिप्रोडक्शन करत असतं. कारण का त्यातले फारच थोडे जगत असतात. सुदैवाने माणसाचं एक्सेप्शन त्याला आहे, नाही तर 45 झाली असती. म्हणून आपल्याला काही कंट्रोल करून त्या सगळ्या गोष्टी करायला लागतात. पण इतर प्राणी वनस्पतींमध्ये आणि फंगसमध्ये आणि बॅक्टेरियामध्ये नाही आहे. बिकॉज दे कांट सर्वाइव्ह, दॅट इज अ प्रॉडिगॅलिटी. सो ओनली फ्यू ऑफ देम विल सर्वाइव्ह इन द स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. ही अशा पद्धतीची माहिती योग्य वेळी योग्य विद्यार्थ्यांना सांगावी की त्यांना कदाचित डार्विनची थिअरी आपल्याला माहिती असेल तर त्यांच्यापर्यंत पोहोचू शकेल. पुढे घ्या. थोडंसं वेगळं आहे. एखादं ट्रान्सपोर्ट तिथं ठेवलं पण आहे. आपण ट्रान्सपोर्ट ग्लासमध्ये प्लास्टिकचा असेल, काचेचा असेल, माती किंवा कापूस घेऊन त्यात जर बिया टाकल्या आणि ओलावा ठेवला तर जी काही जर्मिनेशन होईल त्यात रूट हेअर फार छान दिसतात. मला वाटतं रूट हेअरबद्दल सर्वसाधारणपणे बऱ्याच लोकांचं खूप कन्फ्युजन असतं. मूळ उपटलं, एक झाड उपटलं की बारीक बारीक तंतू दिसतात, त्याला लगेच रूट हेअर म्हणतात. ते तसं नाही आहे. रूट हेअर सगळे मायक्रोस्कोपिक आहे, युनिसेल्युलर आहे, पण तरी दिसू शकतात. कसे ते आपण बघूया. Here are a few grains of